संपूर्ण विश्वाला शांतीचा आणि अहिंसेचा मार्ग दाखविणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महामानवांना आणि त्यांच्या विचारांना माझा पंचांग प्रणाम. तथागत या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, उपासक आणि उपासिका या सर्वांना माझा सविनय जय भीम. आज फाल्गुन पौर्णिमा आहे आणि या फाल्गुन पौर्णिमेच्या निमित्ताने मी आपणा सर्वांना मंगलमय अशा शुभेच्छा देतो. आणि या दिवशी तथागत भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या घटनांचं वर्णन आज मी तुम्हाला ऐकवणार आहे. सिद्धार्थ गौतम वयाच्या 29व्या वर्षी गृहत्याग करतात आणि गृहत्याग करून ते मगधाची राजधानी राजगृह नगरामध्ये पांडव टेकडीच्या पायथ्याशी पर्णकुटी बांधून तेथे राहत असतात. मग तेथे मगधाचा राजा बिंबिसार सिद्धार्थ गौतमाच्या भेटीसाठी जातात आणि भेटीच्या दरम्यान राजा सिद्धार्थ गौतमाला परिव्राजक होण्यापासून परावृत्त होण्याची विनंती करतात. पण सिद्धार्थ गौतम आपल्या निर्णयावर ठाम राहतात आणि मग राजा बिंबिसार त्याला विनंती करतो की जेव्हा तुम्हाला दुःखमुक्तीचा मार्ग सापडेल तेव्हा मात्र आपण राजगृह नगराला येऊन तुमच्या या धम्माचा उपदेश मला करावा. आणि सिद्धार्थ गौतम देखील राजा बिंबिसाराची ही विनंती आहे ती मान्य करून पुढे निघून जातात. आणि पुढे गेल्यावर उरुवेला येथे राजर्षी नैगरी ऋषींच्या आश्रमामध्ये 6 वर्ष अशी खडतर तपश्चर्या सिद्धार्थ गौतम करतात. परंतु 6 वर्ष खडतर अशी तपश्चर्या करूनसुद्धा त्यांना कोणत्याही प्रकारचं ज्ञान प्राप्त होत नाही आणि म्हणून ते तपश्चर्येचा त्याग करतात आणि गया येथे जाऊन एका पिंपळाच्या वृक्षाखाली ध्यानस्थ बसलेले असताना 4 सप्ताहाच्या शेवटी त्यांना त्यांचा मार्ग प्रकाशाचा दिसतो. अंधार नाहीसा होऊन प्रकाश उदयाला येतो, अज्ञान नाहीसे होऊन ज्ञान उदयाला येते आणि त्यांना दुःखमुक्तीचा मार्ग सापडतो. ते सम्यक संबुद्ध होतात. आणि तो जो दिवस आहे तो वैशाख पौर्णिमेचा आहे, इसवी सन पूर्व 528चा. आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मग त्यांनी आपला पहिला उपदेश जो आहे सारनाथ येथील ईशिपदांच्या मृगदाय वनामध्ये या 5 परिव्राजकांना केलेला आहे. आणि त्यांचा उपदेश ऐकून हे 5ही परिव्राजक प्रभावित होतात आणि ते तथागतांना विनंती करतात की आम्ही आपले शिष्य होऊ इच्छितो. आणि तथागत देखील मग एही भिक्कवे हे 2च शब्द उच्चारून त्यांना आपल्या भिक्खू संघामध्ये सामील करून घेतात. आणि अशा प्रकारे 5 भिक्षूंचा पहिला संघ तेथे तयार होतो. आणि तो जो दिवस असतो तो आषाढ पौर्णिमेचा इसवी सन पूर्व 528चा होता. आणि यानंतर वाराणसीचा राजपुत्र यशस आणि त्याचे 4 मित्र हे देखील भिक्खू संघामध्ये सामील होतात. भिक्खूंची संख्या वाढत जाते, अर्हतांची संख्या वाढत जाते. आणि आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या पहिल्या वर्षावासाच्या 3 महिन्यामध्येच या भिक्खू संघाची संख्या 60पर्यंत पोचते. आणि मग अश्विन पौर्णिमेला जेव्हा वर्षावास समाप्त होतो पहिला, तेव्हा तथागत या 60 भिक्खूच्या संघाला आदेश देतात, चरत भिक्कवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अथाय हिताय सुखाय देव मनुष्यानम. याचा अर्थ असा आहे की हे भिक्खूंनो, 4ही दिशांना जा आणि धम्माचा प्रचार आणि प्रसार करा. बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी, देव आणि मनुष्य यांच्यावर अनुकंपा करण्याच्या उद्देशाने या धम्माचा प्रचार करा. ज्या धम्माचा आरंभही कल्याणकारक आहे, मध्यही कल्याणकारक आहे आणि ज्याचा शेवट देखील कल्याणकारकच आहे, अशा या धम्माचा ब्रह्मचर्याचं व्रत पालन करून प्रचार आणि प्रसार करा आणि स्वतः देखील स्वयंप्रकाशित व्हा. अशा प्रकारचा हा आदेश तथागत या भिक्खूंना देतात. हे 60ही भिक्खू मग भारतभर जाऊन आपल्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करतात. आणि मग तथागत भगवान बुद्ध देखील सारनाथवरून मगधाची राजधानी राजगृह नगरामध्ये दाखल होतात. आणि मग तेथे राजा बिंबिसार आपल्या 1,20,000 नागरिकांसह त्यांची भेट घेतो.
तथागत त्यांना उपदेश करतात आणि त्या उपदेशानंतर सर्व जे नागरिक आहेत ते भगवान बुद्धांचे उपासक बनतात। राजासुद्धा तथागत भगवान बुद्धांचा एकनिष्ठ असा उपासक बनतो आणि राजा बिंबिसार तथागत आणि त्यांच्या भिक्खू संघासाठी वेळीवन येथे भव्य दिव्य असा विहार बांधून तथागतांना तो दान करतो। येथेच तथागतांना सारिपुत्त आणि महामोग्गलायन हे जे 2 शिष्य आहेत ते 2 शिष्य देखील भिक्खू संघामध्ये सामील होतात। तथागत भगवान बुद्ध राजगृहात वास्तव्यास आलेले आहेत ही बातमी जेव्हा कपिलवस्तूला कळते तेव्हा राजा शुद्धोधन आपला एक दूत कालुदाईन याला तथागतांना निमंत्रण देण्यासाठी पाठवतात आणि मग हा कालुदाईनसुद्धा तथागत भगवान बुद्धांची भेट घेतो आणि त्यांना म्हणतो की हे तथागता, आपले वडील आता वृद्ध झालेले आहेत, 7 वर्ष पुत्रवियोगाचं दुःख त्यांना होत आहे। आपली माता महाप्रजापती गौतमी, माता यशोधरा हे देखील दुःखी आहेत आणि तेव्हा मी आपणास विनंती करतो की आपण आपल्या भिक्खू संघासह कपिलवस्तू नगरीला भेट द्यावी। आणि मग कालुदाईंनी दिलेले हे निमंत्रण तथागत हे निमंत्रण स्वीकार करतात आणि भिक्खू संघासह कपिलवस्तू नगरीला येण्याचं ते मान्य करतात। आणि मग कालुदाईन जो आहे हा तथागतांचा निरोप घेऊन त्वरेने कपिलवस्तू नगरीला पोहोचतो आणि कपिलवस्तूमध्ये जेव्हा ही बातमी कळते की तथागत आपल्या भिक्खू संघासह कपिलवस्तू नगरीला भेट देणार आहेत आणि मग संपूर्ण नगरातील नगरजन हे हर्षभरित होतात। राजाच्या राजवाड्यातील सर्व लोक आनंदित होतात आणि तथागतांच्या स्वागताची भव्य दिव्य अशी तयारी तेथे सुरू होते। राजा शुद्धोधनाने तथागतांसाठी आणि त्याच्या भिक्खू संघासाठी नगराच्या बाहेर निग्रोधाराम असं विहार, भव्य दिव्य असं विहाराची उभारणी केली जाते आणि या विहारात या संपूर्ण भिक्खू संघाची व्यवस्था तेथे केली जाते। संपूर्ण कपिलवस्तू नगरी सजवली जाते, रांगोळ्या काढल्या जातात, दिव्यांची आरास केली जाते आणि तथागत आणि त्यांचा भिक्खू संघ प्रवास करत करत या कपिलवस्तूच्या निग्रोधाराम विहारामध्ये संध्याकाळच्या वेळेस दाखल होतो आणि दाखल झाल्यानंतर या निग्रोधाराम विहारामध्ये तथागतांच्या भिक्खू संघाचं देखील भल्या मोठ्या थाटामाटात स्वागत केलं जातं। राजेशाही पद्धतीने त्यांचं स्वागत केलं जातं आणि हा जो दिवस आहे तो दिवस फाल्गुन पौर्णिमेचा होता, इसवी सन पूर्व 527चा होता। अशा प्रकारे तथागतांनी या कपिलवस्तू नगरीला आपल्या भिक्खू संघासह भेट दिलेली आहे। आणि मग दुसऱ्या दिवशी संपूर्ण हा जो भिक्खू संघ आहे तथागतांच्या सह भिक्षा मागण्यासाठी कपिलवस्तू नगरीमध्ये गेलेला आहे आणि तथागतसुद्धा हाती भिक्षापात्र घेऊन दारोदार भिक्षा मागत आहे। आणि ही बातमी जेव्हा राजा शुद्धोधनाच्या कानी जाते तेव्हा तो धावत पळत तथागतांकडे जातो आणि म्हणतो, हे राजपुत्रा, तू राजवंशातला आहेस, सगळी धनदौलत तुझ्या पायाशी लोळण घेते आहे, तू अनेक लोकांना अनेक दिवस भोजनदान देऊ शकतो, एवढी संपत्ती तुझ्याकडे असून सुद्धा तू हाती भिक्षापात्र घेऊन अशा प्रकारे दारोदार का बरे भिक्षा मागत आहेस? तू माझी बदनामी का करतो आहेस? भगवान म्हणतात की महाराज, मी आपल्या बोलण्याचा आदर करतो। तुम्ही म्हणता की मी राजवंशातला आहे, परंतु मी तुमच्या माहितीसाठी सांगतो की आता मी राजवंशातला नाही आहे, तर आता मी बुद्ध वंशातला आहे। बौद्ध साहित्यातील त्रिपिटक हा जो ग्रंथ आहे या त्रिपिटकातील सुत्त पिटकामध्ये खुद्दक निकायातील ग्रंथामध्ये एक ग्रंथ बुद्धवंश नावाचा ग्रंथ आहे आणि या बुद्धवंशामध्ये आत्तापर्यंत होऊन गेलेल्या सगळ्या बुद्धांच्याबद्दल माहिती दिलेली आहे। तथागत भगवान बुद्ध म्हणतात की यापूर्वी जे काही बुद्ध होऊन गेले त्या सर्वांची हीच परंपरा राहिली आहे भिक्षा मागण्याची।
आणि मी सुद्धा त्या परंपरेचा सन्मान करतो आणि म्हणून राजवैभवाचा त्याग करून मी अशा प्रकारचं परिव्राजकाचं जीवन जगत आहे. मला जेवढं काही माझ्या पात्रात आज मिळालं आहे तेवढं भोजन मला पुरेसं आहे आजच्या दिवसाकरिता. आणि मग राजा म्हणतो, ठीक आहे, पण ते आज जरी तुमचं भोजन तुम्हाला मिळालं असलं तरी उद्याच्या भोजनाकरिता मात्र मी आपणास आणि आपल्या भिक्खू संघास राजवाड्यात भोजनदानासाठी येण्याचं मी आपल्याला निमंत्रण देत आहे. आणि तेव्हा मग भगवान बुद्ध मौन राहून राजाने दिलेल्या या निमंत्रणाचा ते स्वीकार करतात. दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण भिक्खू संघ तथागत भगवान बुद्धांसह भोजनदानासाठी राजवाड्यामध्ये जातात आणि सोबत सर्व भंते, सारीपुत्त, त्याचप्रमाणे महामुगलायन हे देखील असतात. राजवाड्यात भोजन घेतल्यानंतर तथागत सर्वांना उपदेश करतात आणि उपदेश केल्यानंतर राजघराण्यातील सर्वांनाच ते भेटतात. परंतु माता यशोधरा तेथे दिसत नाही. तेव्हा भगवान विचारतात की यशोधरा कुठे आहे. तेव्हा त्यांना सांगितलं जातं की यशोधरा तिच्या महालात आहे आणि तिने असा संकल्प केला आहे की जर मी शीलवान असेल, जर मी एकनिष्ठ असेल, माझ्यामध्ये जर त्याग दिसत असेल तर भगवान बुद्ध स्वतः मला भेटायला येतील. आणि मग तथागत भगवान बुद्ध सारीपुत्त आणि महामुगलायन यांना सोबत घेऊन यशोधरेच्या महालात जायला निघतात. आणि जेव्हा ते यशोधरेच्या महालात पोहोचतात तेव्हा यशोधरा तथागतांच्या पायावर लोळण घेते, आक्रोश करते, रडते आणि थोड्याच वेळात ती बघते की तिथे राजा शुद्धोधन देखील आहे आणि महाप्रजापती देखील आहे. आणि मग ती स्वतःला सावरते आणि दूर जाऊन बसते. आणि मग तथागत यशोधरेला म्हणतात, हे यशोधरा, तुझा त्याग मला माहीत आहे, तुझं मोठेपण मला माहीत आहे, तू एक धैर्यवान आणि शीलवान स्त्री आहेस. मी असं ऐकलं आहे की जेव्हा मी मुंडन केलं तेव्हापासून तू देखील मुंडन करून राहते आहेस. जेव्हापासून मी मातीच्या पात्रात भोजन घेतो आहे तेव्हापासून तू देखील सुवर्णपात्रांचा त्याग करून मातीच्या भांड्यात भोजन घेते आहेस. जेव्हापासून मी सुवर्ण अलंकार आणि सुगंधी द्रव्याचा त्याग केला आहे तेव्हापासून तू देखील या सगळ्या गोष्टींचा त्याग करून साधेपणाचं जीवन जगत आहेस. मला माहीत आहे तुझा त्याग, मला माहीत आहे तू केलेलं समर्पण, तुझं शील, तुझं चारित्र्य, तू गुणवान आहेस, तू शीलवान आहेस. तुझ्यासारखी पत्नी मला मिळाली आणि त्याचमुळे मी गृहत्याग करू शकलो. आणि असा प्रकारे उपदेश करून तथागत तेथून बाहेर पडतात आणि निग्रोधाराम विहाराकडे जाऊ लागतात. तेव्हा माता यशोधरा आपल्या महालातून आपल्या 7 वर्षाच्या राहुलाला घेऊन ती म्हणते, ते बघ तुझे पिता जात आहेत, त्यांच्याकडे जा आणि तुझा वारसा हक्क माग. आता राहुलला नक्की आपले पिता कोण आहेत हे काही कळत नाही, कारण सर्वच भिक्खू सारखेच दिसत असतात. सर्वांनी मुंडन केलेलं असतं, सर्वांची भगवी वस्त्र असतात आणि मग त्यातून नेमके आपले पिता कोण हे काही हा प्रश्न राहुलला पडतो. आणि मग माता यशोधरा तथागतांच्या शरीराचं तंतोतंत वर्णन करते. पायाच्या नखापासून तो डोक्याच्या केसापर्यंत ती तथागतांच्या शरीराचं वर्णन करते. बघा, बौद्ध साहित्यामध्ये नरसिंह गाथा आलेली आहे आणि ही नरसिंह गाथा माता यशोधरेने पुत्र राहुलला ऐकवलेली आहे. अतिशय सुंदर अशी ही गाथा आहे. भगवंताच्या संपूर्ण शरीराचं वर्णन माता यशोधरेने या गाथेमधून केलेलं आहे. तथागतांच्या काळामध्ये जेव्हा तथागत जीवित होते तेव्हा त्या काळामध्ये मूर्तिकला अस्तित्वात नव्हती. आणि मग तथागत भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर 500 वर्षांनी इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये सम्राट कनिष्कच्या काळात ही मूर्तिकला अस्तित्वात आली. आणि मग सम्राट कनिष्काने तथागतांची मूर्ती बनवण्याचं जेव्हा ठरवलं तेव्हा तथागत कसे दिसत होते
याबद्दल सांगणारा एकही मनुष्य जिवंत असणं शक्यच नव्हतं. आणि म्हणून त्यावेळेस या नरसिंह गाथेचा अभ्यास करण्यात आला. आणि या नरसिंह गाथेमधून तथागतांच्या शरीराचं जे तंतोतंत वर्णन केलेलं आहे त्यानुसार तथागत भगवान बुद्धांची मूर्ती इसवी सनाच्या पहिल्या शतकात सम्राट अशोकाच्या काळात तयार झालेली आहे. आणि हीच मूर्ती संपूर्ण बौद्ध जगतामध्ये मान्य देखील झालेली आहे. तर हे केवळ नरसिंह गाथेमुळे शक्य झालेलं आहे. नरसिंह गाथेमध्ये 9 गाथा आहेत. अतिशय सुंदर अशी ही गाथा आहे. मी एकच कडवं तुम्हाला बोलून दाखवतो. चक्कवरंकित रत्त सुपादो लखन मंडित आयत पन्ही चामर छत्र विभूषित पादो ऐसही तुय्य पिता नरसिंह. माता यशोधरा पुत्र राहुलला म्हणते, जे सर्वात उंच आहेत, ज्यांचे हात उभे राहिले असता सहज गुडघ्यापर्यंत पोहोचतात, ते तुझे पिता आहेत. ज्यांचे नाक विस्तीर्ण आणि सरळ आहे, ज्यांचे नेत्र नीलवर्णाचे आहेत, ज्यांच्या भुवया इंद्रधनुष्याच्या कमानीप्रमाणे आहेत, ज्यांची वाणी कोमल आणि मधुर आहे, ज्यांचे कपाळ भव्य आणि सोन्याप्रमाणे तेजस्वी आहे, ज्यांच्या मुखामध्ये पांढरे शुभ्र 20+20 असे 40 दात आहेत, आणि जे नरामध्ये सिंहाप्रमाणे आहेत, नरसिंह आहेत, तेच तुझे पिता आहेत. जा त्यांच्याकडे आणि आपला वारसा हक्क माग, अशी माता यशोधरा राहुलला या नरसिंह गाथेमधून सांगते. आणि मग राहुलसुद्धा मातेच्या सांगण्यावरून या निग्रोधा राम विहारामध्ये जातो आणि भगवंतांना म्हणतो की भगवान, आपण माझे पिता आहात ना, मग मला माझा वारसा हक्क हवा आहे आणि याकरिता माझ्या मातेने आपणाकडे पाठवलेले आहे. भगवान म्हणतात, राहुल, तुला देण्यासाठी माझ्याकडे सोनं, नाणं, हिरे, मोती अशी ही भौतिक स्वरूपाची संपत्ती जर तू मागशील तर ती माझ्याकडे मुळीच नाही. कारण ही जी संपत्ती आहे भौतिक, ती क्रोध निर्माण करते, अहंकार निर्माण करते, द्वेष निर्माण करते. परंतु माझ्याकडे जी संपत्ती आहे ती माणसं जोडणारी धम्माची संपत्ती आहे. प्रेमाचा, धम्माचा व नीतिमत्तेचा वारसा हक्क मात्र मी तुला देऊ शकतो. आणि मग भगवान बुद्ध म्हणते सारीपुत्तला म्हणतात की सारीपुत्त, राहुलाला धम्माचा वारसा हक्क द्या आणि त्याला धम्माची दीक्षा देऊन भिक्खू संघामध्ये सामील करून घ्या. आणि अशा प्रकारचे या 7 वर्षाच्या राहुलाची धम्माची दीक्षा होते आणि तो भिक्खू संघामध्ये सामील होतो. तो दिवस देखील फाल्गुन पौर्णिमेचा असतो. यानंतर माता महाप्रजापती गौतमी यांचा पुत्र नंद अर्थात सिद्धार्थ गौतमाचा सावत्र भाऊ, याची देखील याच दिवशी धम्मदीक्षा होते आणि त्यालासुद्धा भिक्खू संघामध्ये सामील करून घेण्यात येतं. अशा प्रकारे या दोघांची धम्मदीक्षा या फाल्गुन पौर्णिमेला झालेली आहे. आणि मग या 3 घटना ज्या आहेत, फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी तथागत भगवान बुद्ध आपल्या भिक्खू संघासह कपिलवस्तू नगरीला भेट देतात. राहुल आणि नंद यांची धम्मदीक्षा होते. अशा प्रकारच्या या घटना मी आपणास सांगितल्या आहेत. या फाल्गुन पौर्णिमेच्या निमित्ताने मी आपणा सर्वांच्या प्रती उत्तम मंगल कामना व्यक्त करतो. आपल्या सर्वांचं मंगल हो. सर्व सत्पुरुष आपले रक्षण करो. बुद्धाच्या सर्व प्रतापाने, धम्माच्या सर्व प्रतापाने आणि संघाच्या सर्व प्रतापानं तुमचं कल्याण हो. तुम्हाला दीर्घायुष्य, आरोग्य आणि सर्व संपत्तीचा लाभ हो. तसेच तुम्हाला एक सुखी, समाधानी आणि आनंदी जीवन प्राप्त हो. अशा प्रकारच्या उत्तम मंगल कामना आपल्या आणि आपल्या परिवाराच्या प्रती व्यक्त करतो आणि येथेच थांबतो. नमो बुद्धाय.